हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर चला 2 दिवसानंतर आज ब्लॉग बनवते कारण खूप कंटाळा आला होता आणि चांगला प्रतिसाद भेटत नाही सध्या. कारण आहे ना पहिले ना असं दिवसाला 10-15 वाराचे तर आता खूप कमी झालं आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं. तर चला जाऊ द्या, ते चालूच राहतं. एवढं लवकर हार मारून चालणार नाही. तर ठीक आहे, चला. आज इतके दिवस आहे ना मला सुतक होतं, तर ते उद्या मिटणार आहे. म्हणजे उद्या 10वा दिवस आहे. तर आज थोडी साफसफाई करायची आहे, देवारा वगैरे साफ करायचं आहे, घरं वगैरे थोडेसे पुसून घेऊ, डबे वगैरे. आत्ताच आम्ही सगळं काही आवरलेलं आहे, पण आता सुतकामुळे थोडंसं परत झटक साफसफाई करायला लागेल थोडं वेळा. आज मी आवरते देवारा आणि देव पण साफ करायचे, म्हणजे पितांबरीने वगैरे घसून काढू. इथे शंभू मॅगी खातोय. खूप दिवसांनी हट्ट केला मॅगीचा म्हणून दिलं त्याला, नाही तर मॅगी आम्ही देत नाही जास्त करून. तो आजारी पण आहे, बरं नाही वाटत त्याला. आणि जे मुलं जर आजारी असतात ना जास्त हट्ट करतात, मग ते पुरवावंच लागतात. तसं जास्त अजून हट्ट करतात जेव्हा ते त्यांना बरं नसतं वाटत. ते त्याला ना कालच दवाखान्यात दिलं होतं आणि अँटीबायोटिक आणलेलं आहे, तर ते पण मी दिलं त्याला. रात्री दिलं होतं, आता जायचं आहे. थोडंसं काही खाल्लं का मग देते मी त्याला. तर चला बघा आजचं रुटीन. तरी ते मी सगळे देव काढून ठेवत होते, कारण ते पितांबरीने घसायचे होते. तर सगळा देवारा मी कामं केला. तर 10 दिवसापासून आहे ना देवांना आंघोळ नव्हते, तर त्यामुळे देव पण खूप खराब झाले होते. तर त्याच्यामुळे मी सगळं काढून सगळं क्लीन वगैरे करून घेणार आहे आता. स्वयंपाक करून घेऊ. तर त्याआधी मी तुम्हाला दाखवते की हे मखाने आणलेले, तर ते शंभूसाठी. तर त्याची प्राईज आहे ना सांडले. तर हे मखाने आणलेले मिस्टरांनी काल त्यांना आणायला लावले होते, कारण शंभू दूध पितो ना, तर त्याच्यामध्ये ना त्याचे ना आता सध्या हातपाय दुखत आहे. तो म्हणत असतो की माझे हातपाय दुखत आहे, पाय दुखत आहे. तर खूप खेळतो तो आणि त्याच्यामुळे त्याचे हातपाय दुखत असतात. तर त्याची ना पावडर बनवून दुधामध्ये मी त्याला देणार आहे. तर आता मी ते रोस्ट करून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. साधे रोस्ट केले, त्यानंतर ना तूप टाकलं, परत ते रोस्ट करायला घेतले आणि त्यानंतर आमची कढई तुम्हाला दिसते कशी झालेली, तेलामुळे झालेली आहे. खूप घासली आम्ही, पण ती निघत नाही. प्लीज ते इग्नोर करा.
इथे मी मस्त मखाने ना मिक्सरमध्ये बारीक करते, मस्त अशी बारीक पावडर बनवते त्याची. तर ही पावडर आहे ना रोज सकाळी दुधामध्ये, संध्याकाळी झोपताना, सकाळी तर अशी दुधामध्ये घेण्यासाठी चांगले असते. तर त्यांचे हातपाय दुखतात किंवा त्यांना बरं नाही वाटत वगैरे, रक्त वगैरे कमी असतं किंवा कॅल्शियम कमी असतं, त्यांच्यासाठी खूप चांगले असतात मखाने. तर खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं त्यांच्यामध्ये. तर मस्त बनवली होती मी आणि शंभूलाही आवडली ती. त्याने एकदाच पिली, परत देईल मी त्याला नंतर. नाही तर इथे मस्त झाली होती रेडी. बघू शकता किती बारीक केली होती. तर झाली पावडर, एवढी पावडर झाली. आणि हे मखाणे मी तसेच ठेवते रोस्ट करून. ते पण खूप क्रंची झाले खाण्यासाठी, म्हणजे असे येतं जाता खात खाल्ले तरी चालतात. तर शंभूला पण तसे खायला सुद्धा आवडतात. तर चला. आणि ते शंभूचा प्रोटीन पावडरचा डबा होता जो रिकामा झालेला होता, तर त्याच्यामध्येच मी ती पावडर भरून ठेवली आणि मस्त पॅक करून ठेवून दिली. तर आज सोमवार होता आणि आई आणि दादांना उपवास होता. तर त्यांच्यासाठी मस्त फराळाचं करायचं होतं. दादा खिचडी खात नाही, आई खातात. त्यांच्यासाठी मस्त शेंगदाणे भाजून ठेवले आणि केवीचे फ्रूट आहे जे कच्चे होते थोडे, त्यामुळे ते खाल्ले नाही. तर इथे बटाट्याची भाजी, भात आणि इकडे पोळ्या बनवल्या मी. त्यानंतर दादांना ज्यूस केला, कारण ते खिचडी नाही खात. त्यांच्यासाठी ॲपलचा ज्यूस बनवला आणि केळी दिल्या त्यांना. तरी त्या आई एक साईडला दळण करत होता आणि मी ना जे कपडे आणले होते वरतून काढून तो त्याच्या घड्या घालून मस्त रचून दिल्या. आणि ते प्रोटीन पावडर, सॉरी ते प्रोटीन पावडरच म्हणता येईल का, मखाण्याची पावडर म्हणजे. तर ही पावडर त्याच्यामुळे तो घरी थांबला होता. हाय
हाय गुड इव्हिनिंग सर्वांना. तर आता चहा पाणी झालं आहे आणि मी आता मागे आले. तर त्याआधी मी तुम्हाला दाखवते आज आलेलं आहे फ्लिपकार्टचं पार्सल जे मी ऑर्डर केलेलं होतं 4-5 दिवस झाले तेव्हा. तर ते फ्लिपकार्टचं पार्सल आलेलं आहे आणि ते काय असेल ते मी तुम्हाला दाखवतेच. त्याआधी तर ते आहे हे. तर हे आहे फ्लिपकार्टचं इलेक्ट्रिक लायटर. तर हे लायटर आहे ना, याने आपण गॅस पेटवू शकतो. त्याचबरोबर आपण देवाचे दिवे आहे ना तर ते सुद्धा लावू शकतो. मी तुम्हाला रिव्ह्यू दाखवते ते कसं आहे ते सुद्धा दाखवते. तर असं आहे ते दिसायला आणि इथे बघू शकतो तुम्ही. याला स्विच आहे ऑन ऑफचं. तर आता ऑन झालेलं असेल. आता ऑन झालं आहे आणि इथे जी लाईट लागलेली दिसते तुम्हाला तर इथे तर ती चार्जिंग किती त्यात ते दर्शवते आणि तिथे हे बटन आहे ना तर ते दाबल्याने इथे अशी लाईट लागते. तर मी तुम्हाला तर आपण याने दिवे सुद्धा लावू शकतो. तर मी तुम्हाला लावून दाखवते कसं लावायचं. असे आपण दिवे सुद्धा लावू शकतो त्याने. आणि काहींना ना तर काहींना माचीसच्या वासची ॲलर्जी असते तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तर खूप छान आहे, मला आवडलं होतं. मी एकदा एका ब्लॉगमध्येच बघितलं होतं, मी ऑर्डर केलं होतं आणि छान वाटलं मला ते. तर याच्यासोबत ना एक पिन पण आलेली आहे जी त्याच्याने चार्जिंगला पण लावू शकतो. तर मी आता ते पुन्हा पॅक करून ठेवते. तर कसं वाटलं तुम्हाला चार्जर? आवडलं असेल तर नक्की सांगा आणि तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल. मी आता आईने दाखवते. हे पार्सल आहे ना पहिलेच ओपन होतं, कारण आमचं पार्सल आहे ना दुकानी येतं आणि दुकानी ना ते ओपन करून बघतात. तर त्यांना म्हटलं होतं मी ओपन नका करू, पण त्यांनी बघितलं. तर त्यामुळे तुम्हाला मी असं दाखवलं. काय दाखव इकडे, काय दाखव. तू घरी का राहिला होता आज? ए शंभू, तू आज घरी काय राहिला होता ते सांगा. तिचं आणलेलं आहे चॉकलेट. इकडे ना शंभू. अरे तू आज घरी का थांबला होता माहिती? तुला सर्दी आणि खोकलं होतं ना त्यामुळे थांबला होता तू. आणि तू खुशाल आज आईस्क्रीम खातोय. तू टीचरला फोटो पाठव तुझा काढून. शंभू अय, टीचरला फोटो काढून पाठव का तुझा. तर चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. ते मी काळ्या भाजीचा मसाला तयार करते. आज बनवायचा आहे रशी भजी, पोळ्या, भात, मेथीची भाजी. एक साईडला मी चहा पण ठेवला होता. तर सगळा स्वयंपाक झाला होता, फक्त भजी बाकी होते. मी पीठ मळून ठेवलं होतं. तर आईने मस्त भजी तळले. त्यानंतर चला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.